हाय! आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट आम पापड रोल कसे बनवायचे हे शेअर करणार आहे आणि हे सुकायसाठी उन्हाची अजिबात गरज नाही आहे. म्हणजे हे फॅनखालीसुद्धा खूप इझिली सुकतात. मी इथे कमी गोडवाली कैरी घेतली होती, जिला बॉईल करून मस्त पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला लावून, ज्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे. अर्धा कपमध्ये पण 2 ते 3 चमचे कमी इतकी साखर. आता ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम ब्राईट येल्लो आहे. सो हे कुक व्हायला 15-20 मिनिट्स लागतात आणि ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे कुक करायचं. म्हणजे हे ट्रान्सपरंट असं दिसायला लागेल ना, तोपर्यंत आपल्याला हे कुक करत राहायचं आहे. साईडला मी प्लेटसुद्धा थोडंसं घी लावून ग्रीस करून ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला हे जेव्हा आपण डिमोल्ड करू ना, तेव्हा इझिली प्लेटवरून ते निघतील, म्हणजे चिटकणार नाहीत खाली. आता याचा कलर हळूहळू अजून चेंज होईल, तोपर्यंत आपण हे कुक करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये ना मी जिरा पावडर टाकलं होतं आणि थोडीशी इलायची पावडरसुद्धा टाकली होती त्या एक फ्लेवरसाठी. आता मी ना इथे थोडीशी जाडी लेअर लावली होती, म्हणून ती सुकायला वेळ लागला. पण तुम्ही एकदम पातळ लेअर लावू शकता, जी इझिली 1 ते 1.5 दिवसामध्ये सुकेल. तुम्ही बघू शकता खूप मस्त ड्राय झाली आहे आणि मी इझिली याचे असे स्ट्रिंग्स कट करून घेतले आहेत. आणि आता मी ह्याला नॉर्मली रोल करणार आहे, किंवा तुम्हाला असंच खायचं असेल तुम्ही असंचसुद्धा खाऊ शकता. मस्त मसाला आणि मीठ टाकलं आहे वरून, आणि जे तुम्ही मसाला टाकाल ना तेव्हा लवकर कन्झ्युम करा. खूप मस्त होतात ते. सो डू ट्राय.